ट्रेडमार्क सर्च हा आपला आजचा विषय आहे। साधारणतः सर्वांना माहिती असतं की ज्यांना ट्रेडमार्क अप्लाय करायचा आहे की एक ट्रेडमार्क सर्चचा घ्यावा लागतो। लोक त्यासाठी काय करतात की गुगलवरती ट्रेडमार्क सर्च हा घेतला जातो आणि आमच्याकडे ऍप्लिकेशन जेव्हा येतं तेव्हा म्हटलं जातं की आम्ही सर्च घेतलेला आहे आणि याला कुठलीही सिमिलॅरिटी नाही। तर यासाठी हा सर्च गुगलवरती घेणं हे पुरेसं नसून IP इंडियाच्या वेबसाईटवरती एक प्रॉपर त्याची मेकॅनिझम दिलेला आहे। सो त्याच्या अंतर्गत तो सर्च घेणं हे ऍडवायजेबल आहे। आता सर्च घेणं ही एक एक्सपर्टाईज गोष्ट आहे आणि ज्या व्यक्तींना ट्रेडमार्क 100% फाईल करायचं आहे त्यांना आपण सर्च हा फ्रीमध्ये घेऊन देतो। याच्यामध्ये कारण असं आहे की आपण ट्रेडमार्क अप्लाय करत असताना 6,000 रुपये खर्च करत असतो। जर चुकीचा सर्च घेतला गेला किंवा सर्च घेतलाच नाही तर या ठिकाणी एक चुकीचं ट्रेडमार्क फाईल होतं आणि ते रजिस्ट्रेशन होत नाही। तर ही गोष्ट टाळण्यासाठी दोन गोष्टींची आपली तयारी पाहिजे। एक म्हणजे सर्च मध्ये जर सिमिलॅरिटी आढळत असेल तर तो मार्क बदलण्याची आपली मानसिकता त्या ठिकाणी पाहिजे। जर असं असेल की आम्हाला हाच मार्क ठेवायचा आहे, भले सिमिलॅरिटी येऊ दे, ट्रेडमार्क हो न हो, आम्ही TM वापरून काम करू, तर अशा वेळी गोष्ट वेगळी आहे, म्हणजे आपण त्याच अप्रोचने त्याच्याकडे बघत असतो। पण रजिस्ट्रेशन झालं पाहिजे हा जर अप्रोच असेल तर त्या ठिकाणी सर्च ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि अत्यंत एक्सपर्टाईज पद्धतीनेच तो घेतला जातो। युट्यूबवरती देखील बरेच असे व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये सांगितलंय की ट्रेडमार्क आपण स्वतः कसा फाईल करू शकता किंवा सर्च आपण स्वतः कसा घेऊ शकतो, हे सर्व त्या स्तरापर्यंत बरोबर आहे। पण आपलं काम हे म्हणजे तुमचं काम हे बिझनेस करणं आहे, ना की लिगल गोष्टींमध्ये इतक्या डिटेलमध्ये लक्ष देणं। जर तुम्ही स्वतः करू शकत असाल, तेवढी कॅपॅसिटी असेल आणि चूक झाली निस्तरण्याची जर क्षमता असेल तर 100% तुम्ही ते करा। पण 6,000च्या छोट्या कॉस्ट म्हणजे बेसिकली 1,500च्या छोट्या कॉस्टसाठी इतकी मोठी रिस्क घेणं हे वायबल नाहीये। आणि काही लोक ही चूक करतात की सर्च गुगलवरती घेऊन आपण फाईल करूया असा निर्णय घेतात, तर असं नाहीये। एक प्रॉपर सर्च घ्या, जसं आपण इतर 2 व्हिडिओजमध्ये सांगितलं की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि ट्रेडमार्क कसे असावे हे व्हिडिओज आपण बघा। त्यामध्ये ट्रेडमार्क कशा पद्धतीने बनवलं पाहिजे ह्याचं पुसटशी कल्पना दिलेली आहे। सो त्या लाईन्सवरती ट्रेडमार्क आपलं डिझाईन करा आणि मग सर्च घेऊन ते अप्लाय केलं पाहिजे। माझं इतकं सांगण्याचं कारण हे आहे की ट्रेडमार्क आपण अप्लाय करत असताना ते रजिस्टर होईलच याची खात्री कधी येईल, जेव्हा आपण सर्च रिपोर्ट चांगला घेऊ आणि सर्च रिपोर्टचे जे निष्कर्ष आहेत त्या पद्धतीने ट्रेडमार्क डिझाईन करू। सो अशा वेळी ती शक्यता आहे। सो हा पब्लिक सर्च घेत असताना क्लास प्रॉपर आयडेंटिफाय करायला लागतो। आपले कमॉडिटीज कुठले आहेत किंवा सर्व्हिसेस कुठल्या आहेत हे नीट आयडेंटिफाय करून त्या क्लासला ते सुटेबल आहेत का नाही ते बघावं लागतं। इतर कुठल्या क्लासमध्ये ते कमॉडिटीज किंवा त्याचे इतर इन्ग्रेडियंट्स येतात, म्हणजे जशी सुपारी आहे तर कातरलेली सुपारीचा क्लास एक आहे आणि बिटल नट जे डायरेक्ट सुपारी अखंड सुपारी आहे त्याचा क्लास वेगळा राहतो। त्याच्यामध्ये थोडीशी प्रोसेसिंग सेंटरिंग वगैरे केलं की क्लास बदलतो। सो या गोष्टी असतात, त्यामुळे एक्सपर्टाईज सर्च घ्या, म्हणजे त्यांना अलॉट करा आणि एक्सपर्टाईज लोकांकडूनच ट्रेडमार्क हे सबमिट केलं पाहिजे, कारण की त्याची पुढची प्रोसेस पण त्यांना जे हिअरिंग वगैरे आहे, ऑब्जेक्शन आहे ते हँडल केलं पाहिजे। तुम्ही मधल्या स्टेजला जाऊन कोणाला अप्रोच झाला तर जास्त आर्थिकदृष्ट्या खर्चिक पडतं। सो या संदर्भात कुठली क्वेरी असेल आपण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर संपर्क साधा, आपण चर्चा करू। थँक्यू।